तर झाल्या आकाश पाटील हे फार मोठं नाव आहे, पण तो दुसरीकडे फार कमी कालावधीमध्ये ज्या खेळाडूंना 1 2 3 नव्हे तर टोटल 6 टू व्हीलर बाईक जिंकल्यात असा रोहित गुरुनाथ घरत आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय। तो बरीच वर्ष झाली जो खेळाडू उत्तमरित्या बॅटिंग करतो, उत्तमरित्या खेळल्या, त्याचं देखील स्वप्न पूर्ण व्हावं ही अपेक्षा आम्ही सातत्यानं व्यक्त करतो। तो नाव मागच्या मॅच मध्ये तो खेळाडू खेळला, ते नाव होतं रोहित शशिकांत घरत। या मॅच मध्ये त्याचा तडाखा पुन्हा पाहायला मिळेल, पण तो समोर आकाश पाटील आहे, त्या खेळाडूला विसरून चालणार नाहीये। महत्वाची मॅच डू ऑर डाय, जिंकेल तो संघ सुपर 8 मध्ये पोहोचणार आहे, त्यामुळे ही महत्वाची मॅच प्राण प्रतिष्ठा लावून या मॅचला तुम्हाला खेळावं लागेल। एकीकडे गजानन दादा नवाले, तदनंतर वसंतजी गजानन दादा पाटील असतील, तदनंतर वसंतजी नवाले यांच्या गावचा संघ आहे। दुसरीकडे धाकटीजी अगदी आमच्याच गावचा संघ। 5 ओव्हरची मॅच ही खासियत या स्पर्धेची आहे, प्रत्येक मॅच आपण 5 ओव्हरची खेळवतोय, ही खासियत म्हणूया। रोहित आले नाहीयेत पहिल्या ओव्हर मध्ये, सातत्यानं रोहितला आपण पाहिलं, परंतु मागच्या मॅच मध्ये थोडासा तो इंजर्ड जाणवला, 2-3 वेळा खेळपट्टीवरती थोडा बसला, त्यामुळे दुखापतग्रस्त आहे रोहित, त्यामुळे पहिलं षटक रोहितच्या हातामध्ये नाहीये। इथून आकाश पाटील बॅट्समन येतात बॉलिंग ट्रॅक वरती, सज्ज गोलंदाज फलंदाज येतील गीतेश जोशी आणि आकाश, या दोन खेळाडूंनी बलाढ्य जीपी फुंडे संघाला परतीचा इशारा दिला आणि त्या मॅचला करूया सुरुवात। 5 ओव्हरचा सामना, लेट्स प्ले। पहिला बॉल, पहिलाच बॉल सोडल्या आकाशनं, वाईड न केले सुरुवात। बॅटल पाहायला मजा येईल, विंधणे वर्सेस धाकटे जुई, एकाच रोडनं जात असताना ही गावं लागतील तुम्हाला, अगदी म्हणूया की विकसित भागांमधील ही दोन गावं। सध्याच्या घडीला जर तुम्ही विंधणे धाकटे जुईचा प्रवास केला तर तुम्हाला बंगलो पाहायला बरेचसे पाहायला मिळतील, आणि त्या विभागामधील हे दोन्ही गावं खेळाडू आज पाहायला मिळतात उरण पूर्व विभागातील पानदिवेच्या मैदानामध्ये। पहिल्या बॉलनं वाईडनं सुरुवात, ओ इथे भिरकावलाय, शॉर्ट अँड पूल चाललाय पॉवरफुल, सीमारेषेच्या पलीकडे आकाशच्या बॅट मधून आलाय पहिला षटकार। पहिल्याच बॉल वरती तुफानी सुरुवात, 7 धावा धावफलकावरती आकाश पाटील झंझावात इनिंग। मागच्या मॅच मध्ये सॉलिड बॅटिंग, तुफानी फटकेबाजी, प्रेक्षकांची मन जिंकली आणि सध्या तो बॅटिंग करतोय इन ऍक्शन मध्ये। पहिल्याच बॉल वरती धमाका, 7 धावा धावफलकावरती लागल्यात, आकाश पाटील तयार आहे। यावेळेचा हा बॉल यॉर्कर टाकलाय, पंचांचा इशारा, इट्स नो बॉल, ओ नो बॉल। काल देखील आपण हाच उल्लेख केला की चिंगू 1+1 टोटल 2 धावा, एका बॉल मध्ये 9 धावा। तिकडे गोव्याला कट्टा बॉयज एन्जॉय करतोय, त्यांचे वारंवार फोन येत आहेत की कट्टा बॉयज खुश झालाय आकाशच्या बॅटिंग वरती, आणि पुन्हा एकदा ते एंटरटेनमेंट करतायत आकाशच्या तुफानी बॅटिंगला। स्वागत आहे आपलं देखील। पहिल्या बॉल वरती 9 धावा, 9 धावा धावफलकावरती लागल्यात, एक बॉलचा खेळ संपलाय, 30 बॉलची मॅच। पुढचा बॉल फ्री हिट, समोर आहे बॅट्समन गीतेश जोशी। फुल टॉस बॉल ऑन राईज, ऑन साइडला वळवलाय, खेळाडू तैनात, रन्स मिळेल एक धाव, चांगली फिल्डिंग। धावफलकावरती धावा पाहायला मिळतात, 10 धावा, 10 धावा धावफलकावरती। आकाश पाटील गीतेश हे दोन सलामीचे खेळाडू, 2 बॉल मध्ये 10 बनल्यात, पॉवर प्लेची 2 षटके आहेत, गोलंदाज तयार। पुढचा बॉल, आणखीन एक सोडलाय बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, आणखीन एक वाईट बॉल, धावफलकावरती 11 धावा, 11 धावा धावफलकावरती लागल्यात। पहिलं षटक थोडंसं चिंताग्रस्त राहिलंय धाकटेजी टीमला, अंपायर्स देखील चर्चा करतायत थोडेसे पुढे गेले असते तर आणखी नो बॉल। चर्चा साधत असताना अगोदर एक आलाय, 11 धावा धावफलकावरती लेट अनिल स्मृती MMV धाकटीज या नावाने संघ खेळतोय, संघाचे पुरस्कर्ते आहेत। काल देखील अनिल स्मृती या नावाने गोवटने संघ आय थिंक केला, आणि आज धाकटीज संघ या नावाने खेळतोय। 11 धावा धावफलकावरती लागल्यात, फुल टॉस बॉल,
फुल टॉस बॉलला सोडेल ते नाव आकाश कुठल्या. बॉल चाललाय सीमा रेषेच्या अगदी दूर. षटकार. सध्याच्या घडीला विंधनेची पोरं प्रचंड चांगली खेळतात. आमचे विश्वास साहेब यांनी आणली बोरं. यस, कलिंगड चिक्कू अगदी घरच्या पाठच्या माल्यामध्ये ती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. पहिलं षटक सूर्या इथे बाउन्सर आला. चांगला बॉल रिलीज करत असताना बॉल इज डॉट. निर्धाव चेंडू. हलकीशी अपील केली रोहितनं. आज दिवसभर याच गोष्टी राहिल्यात. मगाशी देखील अपील एक चर्चेचा भाग बनला. आणि सध्या धाव फलकावरती आपण नजर टाकूया. 4 बॉलच्या अखेरीस 17 धावा धाव फलकावरती लागल्यात. आकाश पाटील तयार. ओ समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला रोहित आहे त्या ठिकाणी. रन्स मिळेल 1 धाव. धाव फलकावरती 18 रन्स. 5 बॉलचा खेळ संपलाय. सुरुवातीला पहिल्या मॅच मध्ये दादर टीमच्या विरोधात असं वाटलं की धाकटीजी संघ 50 पर्यंत पोहोचणं देखील कठीण होतं ऋषी प्रथमेश. परंतु जशा पद्धतीने रोहित घरात आला मैदानामध्ये, त्यांना आक्रमण केलं आणि तब्बल 72 धावा दादर टीमच्या विरोधात बनवल्या. आणि या मॅच मध्ये सुरुवात थोडीशी खराब झाली, कारण मागच्या मॅच मध्ये रोहितनं मेडन षटकने सुरुवात केली. इथे 5 बॉल मध्ये 18 आल्यात. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर. 18 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल आहे. गीतेश जोशी तयार. आणखीन एक फुल टॉस बॉल. मिड ऑफला रन्स मिळणार नाहीये. बॉल आलाय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टीम मरुआई विंधने टीमची धाव संख्या बिनबाद 18 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती तब्बल 18 धावा. षटक क्रमांक 2 रोहित घरत येतात बॉलिंग करण्यासाठी. समोर आहे आकाश पाटील. आकाशच्या विरोधात रोहितला आपण पाहू शकता. अठरा धावा धाव फलकावरती. विनर टीम डायरेक्टली सोमवारी येईल, याची दखल घ्या. पुढचा बॉल रोहित तयार. पहिला बॉल घेऊन ओ बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बाल बचावलेत. गोलंदाजाची रिॲक्शन. स्टंपच्या मागे उभे असणारे खेळाडू, त्यांनी याच विकेटची त्यांना गरज आहे. आणि सदैव दूर आपण म्हणूया की नशीब हाच बलवत्तर आहेत. आकाश स्टंपच्या अगदी जवळून निघालाय बॉल. 18 धावा धाव फलकावरती लागल्यात. विकेट आली नाहीये. रोहित घरात आलाय. पहिला बॉल डॉट. मागील काही बॉल विचार केला तर रन्स विंधणे संघाला धडपड करावी लागली. बाउंड्री आल्या नाहीयेत. खोदून काढल्या बॉल ऑन साइडला. लॉंग ऑफ रिजन मध्ये समोरच्या दिशेनं अगदी आमच्या कॅमेरामॅनच्या जवळूनच निघालाय. सीमा पार. चौकार. फलकावरती 22 धावा लागल्यात. पहिला चौकार रोहितच्या विरोधात. 2 बॉल मध्ये 4 धावा. पुढचा बॉल. ओ चेंज ऑफ पेस. कमी गतीने टाकलाय. इथे डॉट बॉल. फिंगर रोल केले गोलंदाजाने. ही खासियत या खेळाडूच्या. काय इंडियन ओपन मध्ये देखील या खेळाडूने बेस्ट बॉलरचे किताब जिंकलं. बऱ्याचशा स्पर्धा, मग गोवा असू द्या, रत्नागिरी, विविध राज्यांमध्ये जाऊन आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडले. तो गोलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये रोहित घरात. चांगली बॉलिंग. उलटा टाकला बॉल, पण तो आता गॅप मध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. दन 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 करत सीमा पार. आकाश पाटीलचा वार.
1.4 बॉलचा खेळ संपलाय. 2 डॉट बॉल 2 चौकार या ओव्हर मध्ये. स्कोर पोहोचलाय 26 वरती. पुढचा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला खेळाडू उभा. रन्स मिळेल 1 धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 27 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. हे षटक रोहितच्या दृष्टिकोनातून कमालीचं आलंय, कारण फक्त या ओव्हर मध्ये 9 धावा आल्यात 5 बॉलच्या अखेरीस. फलकावरती 27 धावा. शेवटचा बॉल गीतेश जोशी स्ट्राईक वरती आले. 2 बॉल मध्ये त्यांच्या बॅट मधून अवघी 1च धाव आली. आकाश पाटील खेळतायत एकतर्फी, परंतु दुसऱ्याकडे देखील साथ द्यायला हवी. समोरच्या दिशेनं मिड ऑनच्या वरून मारलाय. बॉल निघालाय लॉंग ऑन सीमारेषा पार. बॉल जाईल सीमारेषेच्या अगदी पलीकडे. धावा मिळतात 4. जीवन डाके साहेब जोडले गेलेत. बोरखार गावचा एक बुलंद आवाज. द्रोणागिरी भूषण या पुरस्कारानं त्यांना संबोधलं गेलं. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 31 धावा 2 षटकांचा खेळ संपला. षटक क्रमांक 3 ला आपण करूया सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती सूरज गरज दाखल झालाय. 5 ओव्हर मध्ये 5 गोलंदाज नाहीयेत, तर 4 गोलंदाजांना बॉलिंग मिळणार आहे. हे देखील सूचना आपण खेळाडूंपर्यंत पोहोचूया, कारण कधी कधी असं होतं. काल देखील आम्ही या गोष्टी पाहिल्या दादरपाड्याच्या स्पर्धेमध्ये. बेलपाड्याच्या खेळाडूंना वाटलं की 3च ओव्हरची मॅच आहे, ते विसरले आणि 4 षटकांचा सामना होता. तिथे मुख्य विकेट्स धावा चोरण्याच्या मोहात ती पडली आणि त्यामुळे सामना कठीण बनला. प्रेक्षक आमच्या ब्लॅक स्क्रीनच्या समोर राहून या मॅचला एन्जॉय करत असताना 31 धावा बनल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. सूरज गरज. आकाशचा फटका लॉंग ऑफला निघालाय. सीमारेषा पार. षटकार. माहिती मिळाली की वसंतजी नवाले आपल्या सोबत आहेत. जावं यांचं भव्य स्वागत केलं. पहिल्याच बॉल वरती षटकार. आणि सूरज देखील कमी नाहीयेत, ते देखील कमबॅक करू शकतात. नन्ना मुन्ना जादूगर ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. रन्स मिळेल 1 धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 38 धावा लागल्यात. 2.2 बॉलचा खेळ संपलाय. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सूरज गरज तिसरं षटक घेऊन आल्या. गीतेश 3 बॉल मध्ये 5 वरती ते बॅटिंग करतायत. आकाश पोहोचलाय 12 बॉल मध्ये 30 धावा. गीतेश 6 फटका. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. यॉर्कर टाकला. चांगल्या प्रमाणात गोलंदाजीचं कमबॅक म्हणूया, कारण पहिल्या ओव्हर मध्ये 18 आल्या होत्या. चांगली वापसी केली. पुढच्या 9 बॉल मध्ये जवळजवळ 20 धावा या खर्च केल्यात. कमबॅक करणं फार गरजेचं होतं धाकटेच्या टीमला. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 39 रन्स 39 धावा. 2.3 बॉलचा खेळ. 5 षटकांची मॅच. वसंतजी नवाले सर एकमेकांच्या रणनीत्या ठाऊक आहेत. दोन्ही खेळाडूंना संघांना एकाच कधी कधी मैदानामध्ये प्रॅक्टिस देखील करतात. एकत्रित येऊन खेळतात. ओ हेलिकॉप्टर लुक. फटका आवडला असता एकदा जोरदार टाळ्या उद्या. आकाश पाटीलचा हा फटका. बॉल सीमा पार. षटकार. अक्षरशः खोदून काढला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया रुचिक हा फटका कसा खेळला. तो रोहित नाहीये सध्या, सूरज बॉलिंग करतोय. गीतेशचा फटका आपण पाहतोय जिथे चौकार त्यानं शेवटच्या बॉल वरती मारला. आणि त्याच्यानंतर पुढचा फटका आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहणार आहोत. कमालीचा फटका होता. आकाशच्या बॅट मधून 4था षटकार आलाय. 36 वरती आकाश बॅटिंग करतायत आणि संघ पोहोचलाय 45 या धावसंख्येवरती. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धावफलकावरती 45 धावा. तिसरं षटक. जणू काही आज आकाश तुफान घेऊन आलाय की काय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. बैठक स्ट्रोक. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे. मरुआई विंदणे टीमचा टायगर. 50-51 धावा टीमच्या पूर्ण झाल्यात. अभिनंदन मरुआई विंदणे. एकावन्न धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल आणि या ओव्हर मध्ये 3 षटकार आलेत. आकाश पाटील पोहोचलाय 14 बॉल 42 धावा.
काय बॅटिंग करतोय हा खेळाडू, अगदी दर्जेदार फटकेबाजी. शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओ इथे इथे पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. नो बॉल. कदाचित चान्स होता, आकाश सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि हा चान्स सोडला. एका धावेने धावफलक पोहोचले 52 वरती. 2.5 बॉलचा खेळ, 52 धावा. चला याच्यानंतर आई रायबादेवी रावे टीम आणि महागणपती चिरणे तुम्हाला पुढची मॅच खेळायची आणि आजच्या दिवसातील ती शेवटची मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन या. फ्रीडचा बॉल, एकदा जोरदार टाळ्या उद्या. आकाशच्या 100 धावा या स्पर्धेमध्ये पूर्ण. अप्रतिम बैटिंग, रख हौसला और मंजर भी आएगा. प्यासे के पास चलकर वो समंदर भी आएगा और जीत का मजा भी आएगा. व्हाट अ ब्रिलियंट बैटिंग परफॉर्मन्स. जोरदार टाळ्या उद्या आकाश पाटील साठी. तीन षटकांचा खेळ संपला. विंधणे संघ पोहोचला तब्बल 58 धावा. 18 बॉल मध्ये 58 धावा आणि 48 वरती आकाश पाटील. शेवटचे 12 बॉल. ओ सॉफ्ट हँड. किती सावध पवित्र. गीतेश देखील मारू शकतात, असं नाही की गीतेश सध्या सिंगल कडे लक्ष देतात, परंतु समोर आहे बॅट्समन आकाश पाटील जो आज चांगला खेळलाय. यस, गीतेशने देखील 2 दिवसा अगोदर 50 धावा झलकावल्यात आणि इथे माहिती मिळाली आम्हाला. परंतु धाव फलकावरती नजर टाकूया. 59 धावा. रोहित घरत बॉलिंग ट्रॅक वरती. समोर आकाश. 2 धावेची आवश्यकता आहे. पहिल्या मॅच मध्ये 57, दुसऱ्या मॅच मध्ये 48. डेड बॉल. 105 धावा आकाशचा पूर्ण झाल्यात. 105. वन मॅन आर्मी. सध्या तरी तो म्हणत असेल येऊ दे समोर कोणी, त्याने एकटा बस. आणि सध्या तरी तशीच बॅटिंग, कमालीची बॅटिंग. 59 धावा. 16 बॉल 48 धावा. परंतु रोहित यांना विकेट्स कडे जावंच लागेल आता. ओ यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. इथे काय घडले, अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल. जस्टी त्या ठिकाणी आहेत. शुभम यांना आपण पाहिलं. व्हाईट बॉलचा इशारा. रोहन भोईर यांच्याकडून मगाशी शुभेच्छा आल्या, जे सुरत गुजरात ISPL मॅच एन्जॉय करतात. योगेश भोईर, आयुष ठाकूर दुतुम. जस्टीला प्रत्येक कॅच साठी त्याने 1000 रुपये लावले. या मॅच मध्ये देखील ते कंटिन्यू आहेत. एक धाव एक्स्ट्रा पण ऍड करूया. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 60 धावा. आकाश सपूरचा ओ टप्पा बॉल. बॉल चाललाय सीमारेषेच्या पार. षटकार. आणि या वरती रन्स पाहायला मिळतात. तब्बल 66 धावा. एकाही गोलंदाजाला सोडल्या नाहीये. सर्वाधिक मोठी पार्टनरशिप. एकदा जोरदार दोन्ही खेळाडूंसाठी टाळ्या उद्या. 66 धावा. 54 वरती आकाश पाटील पोहोचलाय. ओ आता फटका फसलाय. कॅचची संधी आहे. रोहित पोहोचेल का. क्षेत्ररक्षक तैनात आहे. टिपलाय कॅच आणि या मॅच मधली गोल्डन विकेट मैदानात सोडावं लागेल आकाश पाटीलला. महत्वाची सफलता. आकाश पाटील फायनली बाद.
मेडन षटक हाताळले रोहितनं. तो आज मी तर म्हणेल घेतलेला निर्णय चुकीचा राहिला. रोहित पहिलं षटक जे तुमची मुख्य ताकद आहे पॉवर प्ले मध्ये ते टाकण्यासाठी आले नव्हते आणि त्यात चुका महागड्या ठरल्यात. 67 धावा धाव फलकावरती एक खेळाडू बाद 3.4 बॉल. गीतेशचा फटका ऑन साइडला उडवलाय. बॉल जाईल सीमारेषेच्या पार. षटकार. मगाशी आकाश बॅटिंग करत होता तेव्हा ते सिंगल काढत होते पण तो आकाश जसा बाद झाला आता सूत्र त्यांनी घेतलीत. 73 धावा. ओ ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न सफल झाले. लॉंग ऑफ रिझन मध्ये बॉल. रन्स मिळेल एक धाव. 2 षटकं रोहितची पाहायला मिळाली. 29 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय. MMV धाकटीची टीमच्या विरोधात मरुआई बिंदणीची धाव संख्या तब्बल 74 धावा. प्रेक्षकांची गर्दी वाढताना पाहायला मिळते. हे प्रेम आहे क्रिकेट वरती. उद्या आय थिंक आणखीन प्रेक्षकांची गर्दी असेल. उद्याचा लॉट्स आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया. उद्या जे संघ खेळणार आहेत शनिवारचा लॉट्स 74 धावा धाव फलकावरती लास्ट ओव्हर आहे आणि शेवटच्या षटकामध्ये आता धावा किती प्रमाणात थांबतील किती बनतील हा प्रश्न आता हितचिंतकांना पडल्या. MMV धाकटीची टीम गतवर्षी प्रचंड फॉर्म. रायगड मध्ये टॉप टीमच्या लिस्ट मध्ये या संघाचं नाव आम्ही घेतो आणि सध्या त्याच फॉर्मची गरज आहे जो गतवर्षी पाहायला मिळाला. या मॅच मध्ये रन्स आल्यात तब्बल 74 4 ओव्हर मध्ये. गोलंदाज तयार. शेवटचं षटक गीतेश जोशीच्या विरोधात. टप्पा बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय बाउंड लाईनच्या दिशेनं. ओ क्षेत्ररक्षक तैनात. व्हॉट अ कॅच. जोरदार टाळ्या उद्या. आदित्य जोशी त्या ठिकाणी होता आणि टिपलाय कॅच. फलंदाज होतील गीतेश जोशी बाद. विकेट्स महत्वाची मिळाली त्याही पेक्षा कौतुक करूया विकेट घेण्यामध्ये क्षेत्ररक्षकाने केलेल्या प्रयत्नांचा. लाजवाब फिल्डिंगचा दर्जा फिल्डिंगचा स्टँडर्ड फिल्डिंगची गुणवत्ता उंचावत असताना नवीन खेळाडू सुजल नवाले सज्जन दादांचे सुपुत्र आहेत. विंदणीचा हा खेळाडू उरण प्रीमियर लीगचा कर्णधार देखील पाहायला मिळाला. 74 ला 2 विकेट्स पडल्यात. 5 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. सुजल आणि अनिकेत जोशी हे फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. लेट अनिल स्मृती MMV धाकटीची टीम एक षटक त्यांना त्यांच्या बाजूचं हवंय. इथे देखील फटका फसला. कॅचची संधी. क्षेत्ररक्षक तैनात. ओ ठिपलाय कॅच. फलंदाज सुजल होतील जेलबाद. ऐंशी धावा पूर्ण झाल्यात. 80 धावा
मागच्या मॅच मध्ये विंधणीनं विक्रमी धावसंख्या 96 काढल्या, त्या मॅच मध्ये 80. ओ इथे फटका फसलाय, कॅचची संधी, आणखीन एक विकेट, खेळाडू पोहोचलाय, फलंदाज होतील बाद. ऐंशी वरती आणखीन एक धक्का. चला पुढच्या मॅचचा टॉस करूया. आई रायबादेवी रावे टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात खेळणारे महागणपती चिरनेर. शेवटची मॅच आजच्या दिवसामध्ये सुपर 8 मध्ये जाण्यासाठी, आणि ही देखील मॅच दोन्ही संघांसाठी शेवटची असेल, कारण जर आज जो संघ जिंकेल तो सोमवारी येईल, कारण त्यामुळे ही मॅच संपल्यानंतर दोन्ही संघ घरी जा. 80 धावा धाव फलकावरती, 4 बॉल मध्ये फक्त 6 धावा. हे षटक धाकटी टीमच्या नावावरती म्हणूया आपण. फलंदाज येतात प्रियांशू. फुल टॉस बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, रन्स मिळेल फक्त एकच धाव. असं वाटलं की विंधणे संघ 90-95 पुन्हा जमा करतोय की काय, परंतु आता ब्रेक लागलाय धाव फलकाला. 81 धावा बनल्या 4 विकेटच्या मोबदल्यात. शेवटचा बॉल बाकी आहे, अनिकेत जोशीच्या वाट्याला तो आलाय. शेवटचा बॉल, या ओव्हर मध्ये फक्त 7 धावा, 3 विकेट्स पडल्यात. 81 ला 4. पुढचा बॉल समोरच्या दिशेनं स्टेट ड्राईव्ह, अनिकेत जोशी स्ट्राईक वरती येण्याची वाट पाहत राहिला आणि जसा बॉल मिळाला त्याच्यावरती षटकार. 87 काढल्यात आणि येणाऱ्या 30 बॉल मध्ये 88 धावसंख्येचा करायचा पाठलाग. टीम अनिल स्मृती मरुआई या मरुआई विंधणी टीमच्या विरोधात अनिल स्मृती MMV धाकटी टीमला येणारे 30 बॉल 88 धावा. पुढची मॅच चला टॉस करूया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. टॉस करूया. नरेश मोकाशी साहेबांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. आजच्या दिवसामधील शेवटची मॅच. स्क्रीन वरती तुम्ही चिरनेरचे कॅप्टन पाहताय साईश, आणि त्यांच्या विरोधात आई रायबादेवी रावे ब संघाचे कर्णधार. टॉस करूया आपण. हॅलो. आजच्या दिवसाचा ड गटातील शेवटचा सामना, खऱ्या अर्थानं जो जिंकेल तो संघ सोमवारी खेळेल, आणि लढत असेल चिरनेर विपक्ष रावे. चिरनेर संघाचे आणि रावे संघाचे कर्णधार आहेत. त्याचप्रमाणे नाणेफेकीसाठी आमचे मोकाशी सर हजर आहेत. उडवूया टॉस. अर्थातच नियम सर्वांना माहिती आहेत. हेड चिरनेर संघानं नाणेफेक चिरनेर संघाने जिंकलेले आहे. नक्कीच पहिल्या सामन्याचा नाणेफेक देखील आपणच जिंकला होता. काय निर्णय असेल फलंदाजी गोलंदाजी? डिसिजन टीमला सोबत घेऊन घेऊ. म्हणजे अगोदरच अशा प्रकारचं डिसिजन होणं गरजेचं आहे, कारण टॉस जिंकलं तर काय घ्यायचं हे कर्णधारांना खऱ्या अर्थानं विचारून आणि डिसिजन इथं होणं गरजेचं असतं. परंतु लेट डिसिजन होईल जर तुम्ही क्षेत्ररक्षण घेतलं. अर्थातच फलंदाजी जर वाट्याला आले किती धाबांपर्यंत टार्गेट आपण देण्याचा प्रयत्न कराल रावे संघ? जास्तीत जास्त 60 ते 70 धावांचा टार्गेट देण्यात. नक्कीच, कारण इथं कोणताही स्कोर अगदी डिफेंडेबल नाही किंवा लो स्कोरला देखील टफ देण्याचा प्रयत्न केला जातोय. कालच्या दिवसामध्ये 72 धावा हायएस्ट स्कोर होता, 70 होता. आजच्या दिवसामध्ये पहिल्याच सामन्यामध्ये 72 धावा पाहायला मिळाल्या, आणि तदनंतर विंधणे संघाकडून तब्बल 95 धावांचा सर्वोच्च स्कोर केला गेला. या सामन्यामध्ये देखील दुसरा सर्वोच्च स्कोर केला गेलाय. पाहूया, येणारा काळ ठरवेल तुमच्याकडून धावसंख्या कशा प्रकारची उभारली जाईल, कशा प्रकारचं चेस केलं जाईल. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. वळतोय पुन्हा एकदा तोच आवाज, अर्थातच संयम करत सर, मॅन फ्रॉम धाकटी जुई.
Yes. दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करूया पुन्हा एकदा. MMV धाकटी जुईला काढायच्या 30 बॉल मध्ये 88 धावा. अगोदर आम्ही या धाकटी जुईच्या मैदानामध्ये अशी मॅच पाहिली जिथे रावेचे खेळाडू आले होते मागच्या आठवड्यामध्ये. दुसरा रावेचा संघ होता, त्यांनी जवळजवळ 90हून अधिक धावा काढल्या होत्या. धाकटी जुई वेगळा संघ होता धाकटी जुईचा, पण तो त्या धावा 87 चेस केल्या होत्या धाकटी जुईच्या खेळाडूंनी. आता 88. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट बॅट वरती आला नाहीये. एक कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा जलद गतीनं पूर्ण केल्या जात आहेत. कारण जसा चान्स मिळेल तशा धावा तुम्हाला आता जमा करायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती अक्रुल पाटील विंधणेचा खेळाडू आहे. मला चिर्ले चॅलेंजर्सची बलिदादा ती वसंतदादा ती स्पर्धा आठवते. लगातार 3 विकेट्स आणि तुमच्याकडून मिळालेले ते पारितोषिक अक्रुलला 3 बॉल 3 विकेट्स. तिकडे समाधान पाटील प्रोफेसर त्यांची देखील कमालीची गोलंदाजी त्या स्पर्धेमध्ये राहिली होती. आणि सध्या तोच गोलंदाज अक्रुल पाटीलला आपण पाहू शकता. पहिल्या बॉलवरती 2 धावा. ओ गोल्डन विकेट. वसंतदादांचा हात अगोदरच वरती आलाय आणि या मॅच मधली महत्वाची सफलता रोहित गुरुनाथ गरत. 2 मॅच मध्ये फक्त 2च धावा काढू शकलाय आणि मुख्य खेळाडूला परतीचा इशारा दिलाय. फलंदाज बाद. पाहिजे सर्वे सर्व ज्यांच्या माध्यमातून फार मोठा क्रिकेटचा सोहळा आपल्या भेटीला येणार आहे. उरण पनवेल प्रीमियर लीग डे नाईट फॉर्मॅट मध्ये पर्व पहिलं तब्बल 3 लाखाची कॅश प्राइज असणारी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये मालिका वीरला रायगड जिल्ह्यामधील एक नामांकित स्पर्धेमध्ये आपल्याला 4 व्हीलर कार पाहायला मिळेल. टोटल 64 भारतामधील आयकॉन खेळाडू, ऑल इंडिया ओपन आयकॉन खेळाडू 64 लीग स्टेज. दोन बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती 2 धावा 1 विकेट. सूरज गरत. ओ इथे देखील फटका फसलाय. सूरज गरत जातील मैदानातून परत. दुसरा धक्का. 2 ला 2.
88चा करतायत पाठलाग. 2 बाद धाव फलकावरती धाबा पाहायला मिळतात. 8 धाबा. गोलंदाज अक्रोल तयार. शेवटचा बॉल. 2 युवा खेळाडू एकमेकांच्या विरोधात. हे बॅटल मजा आली या मॅच मध्ये. इथे फटका फसलाय का तिसरी विकेट. ओ थोडा पुढे पडलाय. रन्स मिळेल 1 धाव. कदाचित गोलंदाज कॉल करत होते. सुजल धावत निघाला आणि इथे रन्स मिळेल 1 धाव. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. मरुआई विंदणीच्या नावावरती पहिलं षटक राहिलंय. धाव फलकावरती धावा. 2 खेळाडू बाद 9 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धाव फलकावरती 9 धावा लागल्या 2 विकेटच्या मोबदल्यात. कैलासवासी अनिल स्मृती MMV धाकटी जुई या नावाने संघ खेळतोय. 88चा करायचा पाठलाग. षटक क्रमांक 2 प्रोफेसर समाधान पाटील आलेत. मगाशी गजानन दादा आम्ही हा उल्लेख केला की शिकाल तर टिकाल. क्रिकेट पाठोपाठ सध्याच्या घडीला प्रोफेसर आहेत समाधान पाटील. शिक्षणाने देखील त्यांनी कमाल केली आणि आज क्रिकेटची आवड वय वर्ष 40+. क्रिकेटला वयाची मर्यादा नसते परंतु अद्याप त्यांची कमालीची गोलंदाजी ही पाहायला मिळते. हो नाईट मॅच मध्ये मेडन षटक. कोण विसरेल ते षटक जे त्या समाधान शेठ माली पुरस्कृत चिरलेची ती स्पर्धा. आणि कॉमेंट्री देखील आम्हीच करत होतो. मेडन षटक तिथे देखील आय थिंक जवळजवळ मेडन षटक आलं होतं. वेशवीला देखील एक चांगलं षटक. स्पेन ड्राईव्ह मध्ये सर्व डेटा फिट आहे. वसंत दादा कुठली मॅच विसरणार नाही. 2014 ची देखील ते सांगतील पानदिवेला कधी कुठे धावा झाल्या होत्या. फुल टॉस बॉल बाल बचावलेत खेळाडू. समर्थ चषक यस पिरकोनचा समर्थ चषक 1 लाखाचा टुर्नामेंट जिंकली आणि तेव्हा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ट्रॉफी जिंकण्याचा मान वसंत दादांना मिळवला. पूर्वीचं विंधणचं क्रिकेट आम्ही आधी आठवतोय. वसंत दादा बलिदादा असतील नंतर गजान दादा. पूर्वीचं क्रिकेट देखील विंधणीचं प्रचंड फार चांगलं राहिलंय आणि सध्याच्या घडीला विंधणचे यंगस्टार खेळाडू. ओ आणखीन एक चांगला बॉल. लगातार तिसरा डॉट बॉल. बॅटच्या मधोमध फटका आलाय चांगला. सीमारेषेच्या पार जाईल षटका. आणखीन एक मोठा फटका परंतु उशीर झालाय की काय. सुरुवातीच्या लगातार 3 डॉट बॉलचा प्रेशर पण एक षटकार आला. स्कोर पोहोचलाय आतापर्यंत 15ला 2 विकेट. पुढचा बॉल समाधान पाटील. बॅटची कडा लागली मागे चाललाय बॉल. चला रोहित कडे स्ट्राईक जाईल. जवळजवळ 11 बॉल नंतर रोहित आला स्ट्राईक वरती. आज रोहितला तसेच खेळ खेळावे लागलेत कारण मगाशी देखील 2 षटकं निघून गेली तेव्हा रोहित आला क्रीडांगणामध्ये. इथे जवळजवळ 11 बॉलचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 16 धावा. 88चा पाठलाग. 1.5 बॉलचा खेळ. सध्या तरी ज्या पद्धतीने बॅटिंग केले आकाश. 111 111 धावा. विकेटला आपण 5 पॉइंट देतोय. हे देखील ग्राह्य दिले जातील आणि 3 मॅचच्या सुरुवातीच्या धावा आपण पकडणार आहोत. ओ क्लीन बोल्ड. रोहित शशिकांत करत या मॅच मध्ये 0 वरती बाद. तिसरा धक्का लागलाय टीम MMV धाकटीची टीमला. तीन विकेट 16 धाव संख्येवरती नवीन खेळाडू सनी घरत मैदानाच्या आतमध्ये. मॅच मध्ये रन्स झाल्या नाहीयेत MMV धाकटीची टीमच्या. विशेष कौतुक करूया आपण आकाश पाटीलचं देखील
काय दमदार आकाशनं बॅटिंग केले या स्पर्धेमध्ये. 111 111 धावा. सध्या तरी हेच नाव क्रीडांगणामध्ये दुमदुमतंय कारण एकही काल अर्धशतक नव्हतं. काल खेळाडूंनी धावा काढल्यात, कोणी 40, कोणी 25, 28, पण ते 111 धावा काढणारा कोणी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला नव्हता. 34 बॉल मध्ये 111. फुल टॉस बॉल ऑन साइडला. अक्रुलच्या विरोधात हा फटका. बॉल जाईल सीमा पार. धावा मिळतील 4. पलक 20 रन्स 88चा पाठलाग. 68 धावेची आवश्यकता येणाऱ्या 17 बॉल मध्ये 68 धावा. अवकाश आपण उल्लेख केला की क्रिकेट जिद्दीनं खेळावं लागतं, तुम्हाला परिश्रम करावा लागतो आणि या गोष्टी सुरुवातीला व्हायला हव्या होत्या धाकटीची टीम, पण तो अद्याप मॅच बनू शकते. 17 बॉल. ओ डॉट बॉल. अक्रुलच्या विरोधात आक्रमण करण्याचा प्रयत्न. अक्रुलने देखील स्वतःला फार लवकरात लवकर क्रिकेटमध्ये बदललं. जेव्हा तो सुरुवातीला गोलंदाजीसाठी आला त्याची हाय बॉटम ऍक्शन रिदमचा थोडासा प्रश्न होता, पण तो आता बऱ्याच सुधारणा मागील 2 वर्ष आम्ही पाहतोय अक्रुलनं बऱ्याच सुधारणा केल्यात आणि या फार महत्वाच्या. जेव्हा तुम्ही परिपक्व क्रिकेटर बनता तेव्हा तुम्ही या गोष्टी शिकणं फार महत्वाचं आहे. ऑन साइडला गॅप मोठी आहे. बॉल चाललाय क्षेत्ररक्षक ना द्या फक्त एकदा. सिंगल न फरक पडणार नाहीये. सध्या तरी स्कोरर आपण मॅच पाहतोय एकतर्फीच, कारण जी अपेक्षा होती असं वाटलं की धाकटीची संघ देखील फाईट करेल, पण तो 2 रोहित गेल्यानंतर टीम मध्ये थोडासा दबाव. 15 बॉल 67 धावा. टार्गेट आता कठीण बनल्या. सनी घरात येत आहेत. पहिल्यांदाच तो स्ट्राईक वरती आला. ओ इथे फटका फसलाय. कॅच ची संधी. क्षेत्ररक्षक अनिकेत जोशी निघाले. ओ व्हॉट अ कॅच. जोरदार टाळ्या होत्या. फिल्डिंगचा दर्जा उंचावत असताना अनिकेत जोशीने टिपलाय कमालीचा कॅच. धक्का लागलाय 4था. रायबा देवी रावे ब संघ खेळणार आहे आणि त्यांच्या विरोधात महागणपती चिरनेर. अगदी दोन्ही टीमचं नाव आराध्य देवतेच्याच नावाने. रावेगाव म्हटलं तर रायबा देवींचा उत्सव आणि महागणपतीचा उत्सव येत्या 22 येणार आहे. इथे देखील फटका फसलाय. अक्रुलला मिळालं हे यश. अर्धा संघ गुंडाळलाय. 21 वरती 5 धक्के. MMV धाकटीची टीमला. ओल्ड इज गोल्ड. जुन्या आवाजामध्ये किमिया जादूच आहे म्हणूया, कारण मग आपल्याला होळीचे संगीत जसं जसं आता दिवस वाढतील अगदी आपला महत्वाचा सण होळी देखील येतोय आणि जुन्या गाण्यांमध्ये काही निराली मजा आहे. जे जुने प्रेक्षक मॅच पाहतायत त्यांना देखील आनंद वाटला असेल जग संगीत ऐकून. ओ तेच तर्रार बॉल. इथे बाल बाल बचावलेत का. खांद्यावरती बॉल लागला. इथे बॅट कट होती अंपायर सांगत असताना. कदाचित विकेट हॅट्रिक पूर्ण झाली असती अक्रुलची, पण काय हरकत आहे. 4 विकेट 14 धावा. जोरदार टाळ्या होत्या अक्रुल पाटीलच्या दमदार कामगिरीसाठी. समीकरण आता 12 बॉल 67 धावेची आवश्यकता. 12 बॉल 67 धावा. एकतर्फी मॅच. काल देखील पहिली मॅच स्पर्धेची एकतर्फी राहिली, जिथे फक्त आय थिंक 21 का 24 धावा पिरकुण टीमनं काढल्या. एकतर्फी तो सामना पाहायला मिळाला. 51 धावेनं सामना जिंकला होता. मागची मॅच देखील विंदणे संघ जवळजवळ 43 धावेनं जिंकला. का हा विजय देखील त्यांना मोठा मिळेल. मोठा विजय मिळतोय की काय. 12 बॉल 67 धावेची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती आकाश पाटील. विंदणेचे प्रेक्षक म्हणत असतील विकेट घेत जा, 5-5 पॉइंट ऍड करत जा, कारण प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला इलेक्ट्रिक स्कूटी आहे. कोण जिंकेल आपल्या स्वप्नातील ही 2 व्हीलर स्कूटी.
विशेष कौतुक करू आम्ही. उरण पूर्व विभागामध्ये सर्रास स्पर्धा होतात, परंतु स्पर्धांमध्ये प्रेक्षकांची गर्दी असते. नेहमी या स्पर्धेचा देखील उल्लेख आपण केला. 2 दिवस प्रेक्षकांची चांगली गर्दी पाहायला मिळाली, पण उद्या आणि परवा यायला प्रेक्षक तुम्ही यायला विसरू नका, कारण उद्या शनिवार, परवा रविवार आणि 2 दिवस प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. आणि एवढंच नव्हे तर उरण पूर्व विभागातील सर्वाधिक मोठी स्पर्धा आपण पाहतोय. ऑन साइडला वळवलंय. लॉंग ऑन रिझनचा खेळाडू सूरज त्या ठिकाणी आहेत. रन्स मिळेल फक्त एकच धाव, एक धाव फक्त या मॅच मध्ये, आणि जिंकणं पूर्णपणे कठीण बनवलं एमएमबी ताकटीची टीमला. आकाश पाटीलने केलेला तो तुफानी बॅटिंगचा परफॉर्मन्स, चांगली बॉलिंग दुसऱ्या सत्रामध्ये देखील पाहायला मिळाली. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकापासून दूर. पुढचा बीचा पोल आहे तो देखील आम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचवतोय, कारण पुढच्या बी लॉट्स मधून एका संघासमवेत विंधणी संघाला खेळावं लागेल. बी लॉट मधून आपण आणखीन एक मॅच पाहणार आहोत. ती असणार आहे म्हणजे जवळजवळ, चला बी लॉट खेळाडूंपर्यंत पोहोचूया. कान्होबा कुंडेवाल समाधान वास्करचा संघ, भिवंडी मधला नवापाडा संघ, बी लॉट मधून गावदेवी कळवे सुशांत मोकलचा संघ, जय हनुमान खारकोपर हा संघ खेळेल. हे बी लॉट मधील संघ असतील, आणि कदाचित या 4 मधून एका संघासमवेत विंधणी संघाला सोमवारी मॅच खेळावी लागणार आहे. विंधणी टीम ही मॅच आता जवळजवळ म्हणूया की जिंकण्याच्या चुंबरट्यावरती. विकेट पडली आकाशच्या खात्यावरती, आणखीन 5 पॉइंट. यॉर्कर बॉल, डॅन्डी गुल, बॅट्समन ऋषिकेश बाद. वैभव पाटील कंठवली गावचे सुपर डुपर खेळाडू कंठवली एक्सप्रेस वैभव पाटील हे देखील मॅच पाहत आहेत. आणि वैभव देखील खुश झाले असतील, कारण आकाश त्याच्याच टीम मध्ये सातत्याने बऱ्याच वेळा खेळत असतो. रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील आकाश त्यांच्याच टीम मध्ये खेळणाऱ्या, त्यामुळे वैभव पाटील देखील खुश झाले. त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या विंधणी टीमला, खास करून आकाश पाटीलला. 24 वरती 6 विकेट, 3.4 बॉलचा खेळ, शेवटचे 2 बॉल, 24 ला 6 विकेट. ऑन द राईट ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात, फक्त एकच धाव. पांदेबे आयोजित ही स्पर्धा रविवारी बी अँड सी लॉट्स पूर्ण केला जाईल, अर्थातच पुन्हा एकदा सुपर 8 पाठवला जाईल. इथे देखील एकेरी धाव, आणि चला पायानेच अडवला बॉल. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या अखेरीस धाव फलकावरती 27 धावा, शेवटचं षटक आहे. 26 धावा, माफी असावी, 26 रन्स बनल्यात. आणि उद्याचा लॉट्स आम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचवतोय जे मॅच लाईव्ह पाहत असतील. उद्या ठीक 10 वाजता स्पर्धा सुरू केली जाईल. बहिरी देव चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी आणि त्यांना फाईट करणारे गावदेवी केलवणे सी लॉट मधून पहिली मॅच असणार आहे. आणि लगेच दुसरी मॅच सी लॉट मधून असेल. कोपरवली 11 कोपरवली विरोधात ग्रीष्मा 11 मोठी जुई. आणि लगेच पुढची डी लॉट्स मधून मॅच असेल. देवराज 11 पाटणोली जय हनुमान सार्डे, देवा आवरे विपक्ष आपण मॅच पाहणार आहोत. अर्थातच मूर 11 गोवटणे असा पुढचा उद्याचा लॉट्स असेल, याची दखल घ्या आपण. पण तो आजचा लॉट बी लॉट्स आणि त्याचबरोबर डी लॉट्स. आता डी लॉट्स मधली पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आई रायबादेवी रावेच्या विरोधात पुढच्या मॅच मध्ये खेळणार आहे, म्हणजे अर्थातच महागणपती चिरनेर. चला टॉस जिंकणारा संघ आपण तयारीत राहा, वॉर्मअप करून घ्या रावे टीम, कारण बराच वेळ आता आराम मिळालाय. पुढच्या मॅच साठी आपण तयारीत राहूया. चिरनेर संघाने टॉस जिंकलाय, परंतु आम्ही दोन्ही टीमला ही सूचना देतो, आपण तयारीत राहा. फुल टॉस बॉल, फटका चांगला आहे. लॉंग ऑफचा खेळाडू सरसावलाय, परंतु त्याला बीट करून बॉल जाईल. क्षेत्ररक्षक आहेत, इथून चेंडू दिसलाच नव्हता. मागच्या खेळाडूंना तिथे प्रेक्षकांना हात घातला, असं वाटलं की चौकार आलाय. रन्स मिळायला जाईल एकदम. एकतर्फी मॅच, विवेक त्या ठिकाणी होते. चला चिरनेर टीम टॉस जिंकलाय, निर्णय घ्या. साईश फिल्डिंग बॅटिंग अद्याप पेंडिंग, डिसिजन अद्याप पेंडिंग. दुसरं सत्र आता संपणार आहे. चौकार येईल, 4 धावा, उशीर झाला फटक्यानं, परंतु चला संघर्ष करतायत. जाता जाता किती मार्जिन संघ पराभूत होईल. फार मोठ्या धाबा राहिल्यात, 88 धाबा, 32 ला 6. एकतर्फी मॅच, पण तो पुढची मॅच आपण प्रतीक्षा करतोय. 32 धावा फलकावरती पाहायला मिळतात. शेवटच्या 3 बॉलचा खेळ राहिला. फिल्डिंग करण्याचा निर्णय, महागणपती चिरनेर संघानं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे बॅटिंग करावी लागेल पुढच्या मॅच मध्ये आई रायबादेवी रावे संघाला. इथे फटका चांगला आहे, बॉल जाईल सीमा पार, षटकार.
6 धावा मिळतात. 6 धावेनं 38 धावा धावफलकावरती. 6 विकेटच्या मोबदल्यात गोलंदाज प्रणय थलीच्या विरोधात आक्रमण. पुढचा बॉल क्लीन बोल्ड, दांडी गुल, 7वा धक्का. चला पुढचा खेळाडू लवकरात लवकर जा. शेवटचा बॉल आहे. चला आज बेलेवरती स्पर्धा आपण पूर्ण करतोय. 4:19 पुढची शेवटची एक मॅच म्हणजे जवळजवळ 5:15 5:30 पर्यंत स्पर्धा संपली तरी आयोजक पुढच्या मॅनेजमेंट साठी तयार राहतील. 18 बॉलवरती 33 वरती फलंदाज बाद झालेत. महागणपती चिरनेर विपक्ष आई रायबादेवी रावे संघामध्ये मॅच. बिग बॅटल, बिग मॅच, मोठा सामना. विंदणे संघ तुम्हाला सोमवारी यावं लागेल. आयोजक जसे कलवतील लॉट्स पाडतील तसं तुम्हाला यायचंय सुपर 8च्या मॅचला खेळण्यासाठी. सुपर 4 मध्ये जाण्यासाठी ती पुढची मॅच असेल. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. 38 ला 7 विकेट. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 38 ला 7 विकेट पडल्या. शेवटचा बॉल आणि इथे विजय मिळवलाय मरुआई विंदणे टीमनं. अभिनंदन विंदणे टीम, अभिनंदन गजानन दादा, अभिनंदन वसंतजी नवाले. आणि या मोठ्याच अंतरानं जवळजवळ 49 धावेच्या मोठ्या फरकानं हा सामना जिंकलाय मरुआई विंदणे. अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट वन मॅन आर्मी. लगातार 2 अर्धशतक झळकावणारा आकाश पाटील ठरलाय सामनावीर. 18 बॉल 54 धावा बॉलिंग करत असताना 1 ओव्हर 5 रन 1 विकेट. जवळजवळ एकाच मॅच मध्ये 59 पॉइंट आणि तो ठरलाय सामनावीर. आणि या सुपर 3 पर्यंतच, सुपर 4 पर्यंतच धावा तुमच्या आम्ही पकडणार आहोत. याची देखील दखल घ्या. जेव्हा तुम्ही सेमीफायनल खेळणार त्या धावा तुमच्या ग्राह्य पकडल्या जाणार नाहीत याची आपण सूचना लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही सोमवारी एक मॅच आणखीन खेळायला येणार आकाश तेव्हा देखील तुमच्या धावा ग्राह्य पकडणार आहोत आम्ही. आणि त्याच्यानंतर जर संघ जिंकला तर सेमीफायनल फायनलच्या धावा नसणार आहेत. आकाश यावं. आकाशला देऊया मॅन ऑफ द मॅच. कमालीची बॅटिंग आज विंदणेचा हा आक्रमक खेळाडू. 2 अर्धशतक. बॅटिंग साठी टाळ्या होत्या आकाशच्या. या विभागामध्ये नेहमीच तो चांगला खेळतो. अगदी चला वळूया अगदी सामना